अन्नपूर्णाच किचनमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण एकदम हॉटेलसारखी चमचमीत अशी पावभाजी बनवणार आहोत। त्यासाठी इथे मी फ्लावर घेतलेला आहे, 4 शिमला मिरची घेतलेल्या आहेत, 4 मोठे बटाटे कापून घेतलेले आहेत आणि 4 मोठे टोमॅटो तेही बारीक चिरून घेतलेले आहेत। आता हे आपण सगळं स्वच्छ धुवून घेणार आहोत। कापायच्या आधी ही धुवून घेतलेलं होतं। आता आपण परत एकदा हे सगळं भाज्या धुवून घेणार आहे। सर्व भाज्या एका मोठ्या टोपामध्ये 10 मिनिटं भिजत ठेवल्या होत्या। आता आपण त्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत। आता आपण त्या कुकरमध्ये घालून घेऊया। सगळ्या भाज्या आपण कुकरमध्ये घालून घेणार आहोत। भाज्या कुकरमध्ये घातलेल्या आहेत। आता याच्यामध्ये 1 वाटी ग्रीन पीस घालून घेणार आहे। त्याचबरोबर चवीनुसार मी इथे मीठ घालून घेते। याच्यामध्ये मी 1.5 चमचा मीठ घालून घेतलेले। त्याचबरोबर एक छोटा चमचा, अर्ध्याला थोडा कमी हळद घालून घेते। आणि आता याच्यामध्ये एक अर्धा तांब्या मी पाणी घालून कुकरला झाकण लावून याच्या 4 शिट्ट्या काढून घेणार आहे। कुकर गॅसवरती ठेवलेला आहे। आता आपण गॅस पेटवून घेऊया। मीडियम गॅसवरती आपण याचे 4 शिट्ट्या काढून घेऊया। कुकरचे 4 शिट्ट्या झालेल्या आहेत। गॅस आपण बंद करून घेतलेला होता। कुकर हे आपला थंड झालेला आहे। आता आपण खाली काढून घेऊया। मस्त अशा भाज्या आपल्या शिजलेल्या आहेत। भाजी दाखव। आता आपण या भाज्या छान अशा बारीक मॅश करून घेणार आहोत। भाज्या आपल्या एकदम बारीक अशा मॅश करून झालेल्या आहेत। आता इथे मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये 4 चमचे तेल घातलेलं आहे। आता याच्यामध्ये 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत, ते घालून घेणार आहे। कांदा एकदम बारीक चिरून घेतलेला आहे। कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे। कांदा आपला चांगला भाजलेला आहे। आता याच्यामध्ये पावभाजी मसाला 2 चमचे घालून घेणार आहे। त्याचबरोबर तिखा लाल 2 चमचे घालून घेणार आहे। गॅस बारीक करून घ्यायचा आहे। आपण भाज्या शिजताना याच्यामध्ये मीठ घातलेलं होतं, त्यामुळे याच्यामध्ये आता मीठ घालायची अजिबात गरज नाहीये। आता ह्या मॅश केलेल्या भाज्या आपण कढईमध्ये घालूया। एक 10 मिनिटं ही भाजी अशीच छान अशी जरा आटवून घेणार आहे। खूप मस्त अशी आपली पावभाजी तयार झालेली आहे। आता याच्यामध्ये आपण कोथिंबीर घालून घेऊया। आणि आता गॅस बंद करून घेऊया। भाजी आपली तयार झालेली आहे। आता आपण गॅसवरती पॅन ठेवलेला आहे, म्हणजे तवा ठेवलेला आहे। आता आपण पाव भाजून घेऊया। तव्यावरती बटर लावून घेणार आहे। गॅस बारीक केलेला आहे। आता आपण पाव भाजून घेऊया। पाव छान असे दोन्ही बाजूने चांगले भाजून घ्यायचे। याच्यावरती थोडासा पावभाजी मसाला घालून घेणार आहे आणि छान असे क्रिस्पी होईपर्यंत हे पाव भाजून घेणार आहे। एकदम हॉटेलसारखी चमचमीत आपली पावभाजी तयार झालेली आहे। चमचमीत
तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि तुम्हीही अशा प्रकारची पावभाजी करून बघा.